नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती सध्या ना कोकणी शिमगोत्सव या मित्रांनो या विषयावरती सध्या व्हिडिओ रेग्युलर चालू आहेत. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दापोली तालुक्यातील खेरडी या गावातील मित्रांनो काटखेळ पाहणार आहोत. या शिमगोत्सवामध्ये त्यांचा गावातील हा काटखेळ खूप भारी असतो आणि बघण्यासारखा असतो. अगदी पारंपरिक पद्धतीने सर्व हा काटखेळ आणि गाणी वगैरे बोलली जातात. तर ते आज व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि मित्रांनो, आज मित्रांनो खेरडी गावची ग्रामदेवता श्री चंडिका देवीची पालखी आज देखील मित्रांनो घरोघरी फिरणार. तर ते देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत. तर मित्रांनो, आपण कदाचित मित्रांनो पालखीची आणि काटखेळ ह्या दोन सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. तर कदाचित मित्रांनो काटखेळला हा काटखेळचा व्हिडिओ करेन ना त्याचा इंट्रो नसेल, तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर का नवीन असेल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, थेट जाऊया खेरडी या गावामध्ये आणि त्यांचा काटखेळ आणि श्री चंडिका देवीची पालखी पाहूया. आणि मी देखील व्हिडिओच्या माध्यमातून आई मित्रांनो श्री चंडिका देवीचे दर्शन घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करूया. इकडे बघता मंडळी, खेरडी गावचे सर्व ग्रामस्थ मंडळी पालखीवर आलेली सर्व खेळी माणसं आहेत. आणि हा त्यांचा पारंपरिक वाद्य आहे पालखीवर असणारा. सर्व ही खेरडी गावातील सर्व गावकरी आणि मुंबईकरी. चांगली बुद्धी येऊन दे, तो साडत पण लावून दे आणि बाय सर्व सुखाई संभाळ. पाच तोरण एक निशान कौशर अभि कौशर दुख कौशर बेडे काय तुला आनंद नवस दिले नवची नवस जीत असा अर्ज करता भराला माय.
वसंत घरावर पडले हे पांडुरंग कदमांच्या घरची वटी बनवले आहे ते आपले मान्य करून घे त्यांच्या घरादारात गुलाम असतात सरायचरात गोल विचंगात गाणे येण्यात गोल वासेत म्हणजे वटीची वटी मान्य करून घे असं आज बेटीचं नाव आहे शुभम शुभम सोनेसकर हात भेटीचा नारळ दिलेला आहे तू मान्य करून घे काम धंद्यावर जातात साधू वगैरे असेल त्यांची काय कामं असतील पण पूर्ण कर जशी काय तुझी हौस करतात तशी पण त्यांची हौस पूर्ण कर आणि हात भेटीचा नारळ मान्य करून घे असं. तर मंडळी तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल दापोली तालुक्यातील खेर्डी गावची ग्रामदेवता श्री चंडिका देवीची पालखी मित्रांनो शिमगोत्सवमध्ये प्रत्येक गावोगाव मित्रांनो ग्रामदेवतेच्या पालख्या मंदिराबाहेर पडतात आणि घरोघरी फिरतात आणि खरंच मित्रांनो देव शिमगोत्सवमध्ये ना देव आपल्या भेटीला घरोघरी येत असतो आणि मित्रांनो खेर्डी गावची ग्रामदेवता तुम्ही पालखीच्या माध्यमातून सर्व पाहिला असेल सर्व माहोल तर खेर्डी गावची सर्व ग्रामस्थ मंडळी तर मित्रांनो पालखीचे खेळी बोलतात त्याला देवाच्या खेळी आणि मित्रांनो खूप छान प्रकारे मित्रांनो हा त्यांचा शिमगोत्सव साजरा होतो आणि मित्रांनो ही जी पालखी आहे ना खेर्डी गावची ग्रामदेवतेची पालखी ती आता प्रत्येक घरोघरी जाते आणि ओटी वगैरे मनवली जाते आणि संध्याकाळी जेव्हा पालखी ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये पुन्हा जाते ना तेव्हा ती पालखी नाचवत मंदिरामध्ये घेऊन जातात तर आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये पालखी नाचवतात ना ते पाहायला नसेल मिळालं तर चला तर मित्रांनो माझा व्हिडिओ काढण्याचा छोटासा प्रयत्न होता आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ कशी होती आवर्जून कळवा आणि चॅनल नवीन असेल चॅनल आपलं सबस्क्राईब करा आणि मित्रांनो ह्याच्या आधी ज्या व्हिडिओ आले असेल त्याच्यामध्ये खेर्डी गावची मित्रांनो एक रूढी परंपरा आणि एक म्हणजे खूप वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे म्हणजे काटखेळ शिमगोत्सव म्हणजे नंतर असणारा काटखेळ तुम्ही पाहिला असेल आणि त्याच्यानंतर तमाशा त्याला गोमुनाथ देखील म्हणतात तो देखील त्या व्हिडिओच्या माध्यमातून 2 व्हिडिओ मी केला आहे आणि तिसरी म्हणजे पालखीची तर मित्रांनो सर्व काही शूट केलं आहे तर व्हिडिओ कसे होते आवर्जून कळवा आणि चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करा चला भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय